गणपतराव पाटील हे श्री दत्त साखर कारखान्याचे खरे दादा। विरोधकांच्या कारखान्यावर अंकुश ठेवण्याच्या मनसुब्याला सुरुंग। श्री दत्त शेतकरी सहकार साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने विरोधी गटाला चारी मुंड्यात चित करीत कारखान्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडला। निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी आपल्यातील असणारी नेतृत्व क्षमता, संयम, चिकाटी, काम करण्याची प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती, सभासदांचे हित जपण्याची भूमिका आणि कारखान्याला एका नवीन उंचीवर नेण्याचे दाखवलेले स्वप्न यावरती सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत श्री दत्त साखर कारखान्याचे खरे दादा हे गणपतराव पाटील हेच आहेत हे दाखवून दिले। कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर एक विशेष बाब घडली। कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये असणाऱ्या सभासदांनी जातीपातीचे, गटातटाचे पक्षीय राजकारण याला मूठमाती देऊन सर्वपक्षीय आणि सर्वसंमतीने एकमुखी पाठिंबा देऊन दादांच्यावरचा विश्वास आणखी दृढ केला। सर्वच पक्षातील नेते मंडळींनीही आपला पाठिंबा देऊन आणि आपल्या कार्यकर्त्यांना उघडपणे दादांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। दादांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा नवीन झळाळी प्राप्त झाली। दादांच्या नेतृत्वावर हे एक प्रकारचे शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे। लोकशाहीमध्ये विरोधी गटाला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे। लोकशाही टिकवण्यामध्ये विरोधी गटाचे योगदान मोठे असते। त्यामुळे सभासदांची बिनविरोधाची जरी इच्छा असली तरी विरोधी गटाने विरोधाची भूमिका घेऊन पॅनल उभारले, पण त्यांना सर्वच जागांवर उमेदवारही उभे करता आले नाहीत। उमेदवार न मिळण्याची नामुष्की त्यांच्यावर झाली। 3 जागा बिनविरोध झाल्या। विरोधाला विरोध करण्याची भूमिका घेऊन केवळ चळवळ टिकली पाहिजे यासाठी असा अट्टहास करण्यात त्यांनी धन्यता मानली। सुरळीत आणि चांगल्या चालल्या कारखान्याच्या कामकाजाला विरोध करण्याची विरोधकांची भूमिका शेतकऱ्यांना पटलीच नाही आणि रुजलीही नाही। त्यामुळे विरोधकांच्या कारखान्यावर अंकुश ठेवण्याच्या मनसुब्याला सुरुंग लागले। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम।